खासदार संजय मंडलिक यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले। आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे। माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला। मल्लाला हातच लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायची नाही, मग ती कुस्ती होणार कशी, असा सवाल संजय मंडलिक यांनी उपस्थित केलाय। चंदगड तालुक्यातल्या नेसरीमध्ये झालेल्या सभेमध्ये खासदार संजय मंडलिक यांनी हे विधान केलं। स्पर्धेमध्ये त्या मल्लाला हातच लावायचा नाही, त्या मल्लाला टांगच मारायची नाही, त्या मल्लाला काय करायचं कुस्ती कशी होईल, फडाफडी करायचं तरी मानव हात घालायचा। आणि मग हा मानव हात घालायला झाला तर तुमचं गादीचा अपघात झाला का काय अशी गोष्ट कागावर करतो आम्ही हळूहळू भेटून करतो। तर मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आता जे महाराज साहेब जे आहे ती कोल्हापूरचे आहेत का, वारसदार आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार नाहीत, खरे वारसदार तुम्ही आणि आहोत, शाहू फुले आंबेडकरांची मान मंडळी आहोत। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे पुरोगामी विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार केला, अन्नाने जपला, कारण शाहू महाराजांची भूमी आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला। आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे, आमच्या डीएनए मध्ये अशी गुण आहे की जन्माला आलेला माणूस हा शाहू आहे। आणि हा शाहू विचार घेऊनच त्याला तुम्ही बाबा कुबेर साहेब असतील त्याला तुम्ही या स्पर्धेमध्ये त्या मल्लाला हातच लावायचं नाही, त्या मल्लाला टांगच मारायची नाही। आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेले आहेत। त्यामुळे कोल्हापूरची जनता हीच खरी गादीची वारसदार आहे, असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले, ज्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। आणखीन माहिती विजय केसरकर यांच्याकडनं घेऊयात। याबद्दल कोल्हापूरची जनता या संदर्भात काय म्हणते, कोल्हापूरच्या राजकीय नेतृत्वाकडून याबाबत काय प्रतिक्रिया उमटतात, विजयकडनं जाणून घेऊ। विजय, कविता, लोकसभा निवडणुकीचा प्रचार आहे तो प्रत्येक दिवशी आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याच प्रचाराच्या दरम्यान जे महायुतीचे उमेदवार आहेत संजय मंडलिक यांनी हे विधान केलेलं आहे। चंदगड तालुक्यामध्ये प्रचाराला गेल्यानंतर हे विधान केलेलं आहे की आत्ताचे जे शाहू महाराज आहेत ते खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आलेले आहेत या गादीवरती आणि कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहेत। शाहू महाराजांनी जे पुरोगामी विचार या कोल्हापूर नगरीमधून, मला वाटतं विजयशी आपला संपर्क तुटलाय। चंदगडमधल्या नेसरीमध्ये ही सभा सुरू होती, ज्यामध्ये संजय मंडलिक यांनी हे वक्तव्य केलं। संजय मंडलिक हे विद्यमान खासदार आहेत आणि संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर संजय मंडलिक विरुद्ध छत्रपती घराण्याचे वारसदार असा सामना कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। मात्र हा सामना जर होत असेल आणि मल्लाला टांगच द्यायची नसेल, मल्लाच्या विरोधात डावच खेळायचा नसेल, तर कुस्ती होणार कशी, असा सवाल संजय मंडलिक यांनी एकीकडे उपस्थित केला, तर दुसरीकडे आत्ताचे महाराज खरे वारसदार नाहीत असं वादग्रस्त वक्तव्यही केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।